नमस्कार. नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीप नेक गळा असताना कोणतीही नॉड न वापरता शोल्डर अजिबात उतरणार नाही अशा पद्धतीने जर तुम्हाला कटिंग करायचं असेल तर कोणकोणते फॉर्म्युले वापरायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, डीप गळा अगदी डीप गळा असेल त्यावेळेस तुम्ही इथं कटिंग कसं करायचं आहे हे सांगणार आहे. तर इथे मी घेणार आहे साईज 36 आणि तुमचा गळा किती आहे, समजा 11 इंचाचा गळा आहे आणि तुम्हाला अजिबात नॉड वगैरे नाही लावायची, मग तुम्ही इथं कटिंग कसं करणार पहा. इथे सर्वात पहिल्यांदा मी घेणार आहे उंची, ब्लाऊजची उंची. इथं घेतलं मी 15 इंच, म्हणजे 14 + 1 15 इंच. इथे 15 इंचावरती उंची घेतली. आता मात्र इथे शोल्डरचा फॉर्म्युला वापरायला विसरायचं नाही. तुम्हाला डीप गळा सुद्धा हवा आहे, नॉड सुद्धा नकोय. 11 इंच गळा हवाय आणि नॉड सुद्धा नकोय. मग जेवढा डीप गळा असेल तेवढं शोल्डर इथं पसरणार आणि मग पसरलं शोल्डर की आपल्याला काय लागते, नॉड लागते. तर त्यासाठी आपण इथं शोल्डर फॉर्म्युला वापरूया. इथे 36 साईजसाठी मी शोल्डर घेणार आहे 15 इंच. 15चा इथं निम्मा होतो 7.5. मग इथून मी 7.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर इथे मी 2.5 इंच मायनस करणार आहे. टोटल यातून 2.5 इंच मायनस करायचं. मग शोल्डर किती राहील, 5 इंच. किती शोल्डर राहील आपलं, 5 इंच. आपण रेग्युलर किती घेतो, 36 मध्ये 5.5 इंच शोल्डर घेतो, परंतु फॉर्म्युलानुसार 11 इंच डीप गळ्यानुसार आपलं शोल्डर किती आलं, 5 इंच. मग जेवढं इथं 5 इंच आहे तेवढंच अंतर इथं 5 इंच ठेवायचं. 5 इंच ठेवल्यानंतर इथं मी मुंड्याची उंची घेणार आहे 5.5 इंच. 5.5 इंच मुंड्याची उंची घेतल्यानंतर आता मुंडा घेर किती आहे तुमचा यावरती सुद्धा हे ब्लाऊज डिपेंड आहे. जर इथं टाईट झाला मुंड्यामध्ये तरी सुद्धा तुमचा कितीही डीप गळा असू द्या, किती इथं शोल्डर परफेक्ट कटिंग करू द्या, हे इकडे उतरणार, टाईट होईल. टाईट झाल्यानंतर मग 8.25 इंच जर मला मुंडा घेर हवा आहे तर इथं मी 5.5 इंच मुंडीची उंची घेतली. पहा, बरोबर 5 इंच माझं इथं शोल्डर भरलं. 5.5 इंच इथं मुंड्याची उंची घेतली. अजून एकदा मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथं मी सरळ लाईन ओढून घेतली. आता इथे मी 36 साईज सांगते म्हणून तुम्ही हा फॉर्म्युला 36 मध्ये वापरायचा आहे असं नाही, सर्व साईज मध्ये हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे. आता इथे चेस्टचं मार्किंग करायचं आहे. 36चा चौथा भाग किती येतो, 9 इंच येतो, परंतु 11 इंच गळा असल्यामुळे यातून मी 0.5 इंच मायनस करणार आहे. म्हणजे किती झालं, 8.25 इंच. जर 12 इंच गळा असता या इथे तर इथे मी अजून 0.5 इंच मायनस केलं असतं, म्हणजे 8.5 इंचच घेतलं असतं. टोटल अर्धा इंच मी मायनस केलं असतं. 12 इंच गळ्यासाठी अर्धा इंच मी मायनस केलं असतं आणि इथे 11 इंच गळा आहे म्हणून मी 0.5 इंच मायनस केले. आणि साईज सुद्धा छोटी आहे. मोठी साईज असते इथं 40 वगैरे तर मी डायरेक्ट 11 इंच गळ्यासाठी सुद्धा अर्धा इंच मायनस केलं असतं. 8.25 इंच घेतलं आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन. आणि इथे कमरेचा चौथा भाग 30 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 7.5. त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8.5 आणि हे पुढे 1.5 इंच मार्जिन. तुमचा कितीही डीप गळा असू द्या हा फॉर्म्युला वापरा. इथे अर्धा इंच मी क्रॉस बॅक घेतला, एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि इथून घेणार आहे 1 इंच आणि हे आकार असे द्यायचे. हे आकार दिल्यानंतर इथं डाऊन करायचं, मुंड्यामध्ये डाऊन करायचं. इथे अर्धा इंच हे शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे. सव्वा 8 इंच आपल्याला काय हवाय, मुंडा घेर हवाय. मुंड्याची उंची आपण घेतली आहे 5.5. तर किती भरतोय मुंडा हे पाहूया.
तर इथून मी हा मुंडा घेर असा मोजून घेते. जर 1.25 इंच भरला तर ठीक आहे. पहा 8.5ला 1 पॉईंट कमी असं भरले, म्हणजे परफेक्ट मुंडा हा आपला भरलेला आहे. 8.25 ऐवजी 8.5 जरी मुंडा घेर भरला तरी काही हरकत नाही, तेवढा भरलाच पाहिजे, परंतु 8 इंच नको. पहा वरती एकच पॉईंट आहे, 8.25 आणि वरती 1 पॉईंट, म्हणजे बरोबर आपला हा 8.25 इंच मुंडा घेर भरलेला आहे. जर इथं भरला नसता तर अजून मी इथं मुंड्याची उंची थोडीफार वाढवून बरोबर मुंडा घेर करून घेतला असता. आणि तो मुंडा घेर परफेक्ट करून घ्यायचाच आहे, असं नाही की इथे थोडंफार कमी आहे म्हणून मुंडा ठेवायचा, नाहीतर मुंडा टाईट झाला की इथे शोल्डर आपोआप उतरणार. आणि जर नॉड हवी नसेल, तुम्हाला नॉड नको आहे तुम्हाला, तर हे मोजायचंच आहे, त्यामुळे परफेक्ट फिटिंग येतं. इथं चेस्टमध्ये सुद्धा 1.5 इंच कमी करायचं आहे, हे लक्षात घ्या. कितीही तुमचा डीप गळा असू द्या, एकदम छान आणि परफेक्टच असा हा ब्लाऊज बसणार आहे. तर इथं मी शोल्डर फॉर्म्युला सांगितला. पहा इथं हा शोल्डर फॉर्म्युला आहे. मुंडा सांगितला कसा घ्यायचा, परत इथं चेस्टमध्ये सुद्धा किती प्लस मायनस करायचं हे सुद्धा सांगितलं. आता पुढच्या मुंड्याला आकार कसे देणार, तर पुढच्या मुंड्यामध्ये सुद्धा आकार द्यायचा आहे. आता हा फॉर्म्युला जो मी आहे तो मी तुम्हाला परत इथे रब केला. आता इथे 1.25 इंच घेणार. पहा इथं मी 1.25 इंच घेणार आणि या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा. हा झाला आपला पुढचा मुंडा. इथे मात्र मग जसं की इथं 9, परत पुढचा भाग कटिंग करताना आहे असं 9 प्लस हे 1.5 इंच मार्जिन असंच घ्यायचं. इथे मात्र परत तुम्ही ते 8.25 इंच नाही ठेवायचं, बरोबर 9 इंच ठेवायचं आणि हे असं जोडून घ्यायचं आणि मग हे पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचे. आता इथे डीप नेक आहे, तर तुम्हाला 2 इंचाची पट्टी हवी असेल तर 1.25 इंच यामध्ये मार्जिन प्लस करा. किती राहिलेला आहे पहा, जे काही 2.25 इंच शिल्लक राहिलेला आहे. इथे 11 इंचचा गळा, 11.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथे 3 इंच घ्या. बॉक्स तयार करून घेतला. इथे मी गळ्याला आकार देऊन घेतला. आता इथे शोल्डर जे आहे ते आपल्याला गळ्याकडे डाऊन करायचं. तर इथे जास्त डाऊन नाही करायचं, थोडं अगदी 1.5 इंचच डाऊन करायचं, नाही तर काय होतं खूप जास्त इथे तुम्ही समजा 1/2 इंच डाऊन केलं, ठीक आहे, आधीच मग इथं तिरकी लाईन आली, परत आणि 1/2 इंच शोल्डर जोडण्यासाठी घालवलं तर हे पूर्ण असं इथं येतं. आणि हे इथं असं आल्यामुळे इथलं जे टोक आहे ते हा घेर जो आहे तो पहा असं टोक निघल्यासारखं होतं इथून. त्यासाठी आपल्याला हे जास्त असं हे शोल्डर जे आहे ते तिरकं कटिंग नाही करायचं, 1.5 इंच इथं तिरकं कटिंग करायचं आहे. आणि इथे आपण टक्स काढूया. हा झाला टक्स इथून इथंपर्यंत. टक्सची उंची मी घेणार आहे 4 ते 4.5 इंच. इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच. आपण 10 इंचाच्या गळ्यासाठी इथे फक्त 1/2 इंचच घेतो, परंतु आता इथे 11 आणि 12 इंचाचा गळा आहे म्हणून 1.25 इंच घ्यायचं. 0.75 इथे वरती घ्यायचं आणि इथून हा भाग तिरका कट करून काढायचा. पहा एक डीप नेकमध्ये एवढा आपल्याला हा बदल करायचा असतो आणि इथे सुद्धा हे भाग आता इथे कट होऊन निघतो. तर अगदी सर्व फॉर्म्युले मी इथे तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.